शिवराज महाविद्यालयात 36वे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन 12 ते 14 डिसेंबर दरम्यान गडहिंग्लजमध्ये साहित्याचा भव्य सोहळा. डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन. प्रख्यात साहित्यिकांचा सहभाग. शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे यांच्या 81व्या वाढदिवस वर्षाचं औचित्य साधून शिवराज विद्यासंकुल, गडहिंग्लज आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 12, 13 आणि 14 डिसेंबर 2025 रोजी 36वे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन भव्यदिव्य पद्धतीनं आयोजित करण्यात आले. 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होणार आहे. 13 डिसेंबरच्या सकाळच्या सत्रात साहित्य संमेलनाचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संपन्न होणार असून ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक अविनाश सप्रे, स्वागताध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे, विचारवंत डॉक्टर सुनील कुमार लवटे आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. याच सत्रात योगिता विलास माळी यांच्या स्मरणार्थ अनुबंध प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्काराचं वितरण होणार आहे. दुपारच्या सत्रात प्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे यांची प्रकट मुलाखत महाराष्ट्र दिनमानचे संपादक विजय चोरमारे तसंच नामदेव माळी घेणार आहेत. दुपारी 3 ते 5:30 दरम्यान रफिक सूरज यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगणार असून किरण भावसार, सचिन शिंदे, विलास गावडे, धनाजी घोरपडे, धर्मवीर पाटील, संकेत म्हात्रे, सुभाष कोरे, गोपाळ गावडे, शिवाजी शिंदे, चंद्रशेखर कांबळे, अशोक अलगुंडी, निलेश शेळके, महेश कराडकर, अभिजित पाटील, रावसाहेब मुरगी, मधुकर जांभळे, उर्मिला शहा, संजय कांबळे, अनिल कलकुटकी, संभाजी जगताप, प्रणिता शिपूरकर, संजय थोरात, निर्मला शेवाळे आणि मायकेल डिसोजा आदी कवी सहभागी होणार आहेत. सायंकाळी 5:30 नंतर अरुण म्हात्रे यांचे कवितेचे जेव्हा गाणे होते हे विशेष सादरीकरण होईल. रविवार 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता लेखक कृष्णात खोत यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या काळात लेखकांच्या पुढील आव्हाने या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलाय. यामध्ये प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील, संपत देसाई, राजा माळगी आणि बाळासाहेब पाटील सहभागी होणार आहेत. त्यानंतर डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांच्या अध्यक्षतेखाली लेखक विद्यार्थी संवाद सत्र होईल, ज्यात मनोहर भोसले आणि दयासागर बन्ने सहभागी होतील. दुपारी 2 वाजता संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवी संमेलन होणार असून सुरेश शिंदे, हनुमंत चांदगुडे, भरत दौडकर, आबा पाटील, रमजान मुल्ला आदींचा सहभाग असेल. सायंकाळी 4 वाजता कथाकार अप्पासाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन सत्र होणार आहे, ज्यात हिम्मत पाटील, जयवंत आवटे आणि सुभाष खोत या कथाकारांची मनोज्ञ कथाकथन सादरीकरण होतील. या भव्य साहित्य संमेलनास उपस्थित राहावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर S.M. कदम, समन्वयक डॉक्टर अशोक मोरमारे आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे स्थानिक संयोजक विलास माळी यांच्या वतीनं करण्यात आले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.